जे आद्य कीर्तनकार म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो देवर्षी नारद. सगळे कीर्तनकार प्रवचनकार सांगतात नारद म्हणजे कळ लावे. नारदांनी एकच काम केलं ना, प्रत्येक ठिकाणी कळ लावण्याचं. पण श्रोते हो, नारदांनी अशा ठिकाणी कळ लावलीये ज्याच्यातून देवसंस्कृतीची प्रतिष्ठा झाली, समाजाचं कल्याणच झालंय. त्यांनी जिथं जिथं कळ लावलीये ना, त्या त्या विषयी, त्या त्या जागेविषयी त्यांच्या मनामध्ये कळकळ होती. लक्षात घ्या, अशाच ठिकाणी त्यांनी कळ लावलीये. नरस्य धर्मो नारः तद् ददाति इति नारदः. नारदांची व्याख्या आहे, माणसाला त्याच्या धर्माची जाणीव करून देणारे ते नारद आहेत, ते देवर्षी नारद आहेत. आणि असे हे नारद आले. इतका अधिकार आहे मोठा, म्हणून गोपाळ कृष्णांनी नारदांना पत्ता दिलाय. भगवंतांनी आपला पत्ता देवर्षींना दिला. काय, लोकांना वाटतं भगवंत वैकुंठात आहे म्हणून जाताना पत्ता देऊन जातात, वैकुंठवासी अमुक अमुक अमुक. पत्र पाठवून बघा म्हणले पत्त्यावर, माघारी येईल, मालक पत्त्यावर नाहीत म्हणून. अशा नारदांना पत्ता दिला. देवर्षी नारदांना गोपाळ कृष्णांनी आपला पत्ता दिला. काय, नारदा नाहम वसामी वैकुंठे, मी वैकुंठात राहत नाही. योगी नाम हृदये रवो, मी योग्यांच्या हृदयात पण नाही, जे तपश्चर्या करतात दिवसेंदिवस वर्षोनवर्ष. मग मी कुठे आहे? मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. भगवंता, जिथं माझे भक्त माझं गुणगान करतील ना, तिथं मी आहे. म्हणून नाथगौरी सांगते, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. भगवंताच्या कथा कीर्तन, त्याचे गुण गायन करणं हे भगवंताला फार आवडतं. आणि भगवंत इथेच आहे. म्हणून श्रोते हो, मी हात जोडून आपल्याला विनंती करते, कीर्तनाला अतिशय श्रद्धेने बसा. भगवंत कीर्तनामध्ये असतोच असतो, या प्रामाणिक भावनेने कीर्तनाला बसूया. अतिशय श्रद्धेने, बुद्धीला थोडस बाजूला ठेवून श्रद्धेनेच आपण कीर्तन श्रवण करायचं. नवविधातली अतिशय श्रेष्ठ असलेली भक्ती कीर्तयति इति कीर्तनम, भगवंताची कीर्ती गाणं या कीर्तनातून. म्हणून देवर्षी नारदांचा अधिकार वाटतो तितका सोपा नाहीये, साधा नाहीये. देवर्षी नारद आले द्वारकेमध्ये आणि सगळे जण रडतायत. बघितलं, द्वारपालाकडे बघितलं, वाटसरूकडे बघतायत येता जाता. अरे काय झालंय काय सगळ्यांना? सगळेच रडतायत. येता 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 रुक्मिणी जवळ आली नारद, आणि रुक्मिणी झटदिशी उभी राहिली नारदांना बघून. नारदा या या या, अकस्मात आलात पण वेळेवर आलात. नारद म्हणतात, रुक्मिणी झालंय काय? द्वारकेमध्ये आल्यापासून बघतोय सगळी द्वारका नगरी रडती, आता तुझ्या डोळ्यात पाणी दिसतंय मला. काय झालंय काय ग? द्वारकेमध्ये काय झालंय? रुक्मिणी म्हणते, नारदा काय सांगू आता, अहो यांच्याच आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊन बसलाय, आजारी पडले. दादा काय झालंय काही कळत नाही, सांगत नाही. औषध किती दिली, उपाय कळत नाही आणि बरे होत नाही. नारद मनाशी विचार करतायत, जातीवंत वकील हो, मनात विचार करतायत असं कसं शक्य होईल? शास्त्रामध्ये दोन भेद आहेत, प्रकृती आणि पुरुष. शास्त्रामध्ये दोन भेद आहेत, प्रकृती आणि पुरुष. बिघडते ती प्रकृती आणि स्थिर राहतो तो पुरुष. भगवान गोपाळ कृष्ण पूर्ण पुरुष आहेत आणि त्यांची प्रकृती बिघडते, शक्यच नाही. नक्कीच कुठेतरी पाडी मुरते, आपल्याला ड्युटी आहे. नारदांनी ओळखलं, नक्कीच आपलं नारदीय कारस्थान आता इथं उपयोगात आणायचंय. ओळखलं आणि रुक्मिणीला हळूच एक प्रश्न विचारला, रुक्मिणी खरं सांग, तू काही बोलली नाहीस ना देवांना? नाही ग बाई, मी कशाला काही बोलू, मी कशाला काही बोलू. आठवून बघ बरं जरा, भगवंत दुखावतील, त्यांना लागेल, त्यांच्या हृदयाला लागेल, वाईट वाटेल, असं काही चुकून बोलून गेलीस का? आठवून बघ. रुक्मिणी सांगते, नारदा हे बघा, परवा असं असं झालं, बरं नाहीये. मी विचारते भगवंता काय झालं? देवांनी सांगावं, गोकुळाची आठवण येते. आता मला सांगा नारदा, इतकं सगळं ऐश्वर आहे, गोकुळ सोडलं आपण द्वारकेत आलो, इतकं सगळं असताना त्या गोपींची आठवण कशाला यावी? नारदांना कारण कळालं. नारद म्हणले, बरोबर, ठीक आहे, मी बघतो आता, म्हणून आतमध्ये गेले आणि गोपाळ कृष्ण आराम टेकून बसलेत. नारदांनी मनात विचार केला की बाहेर सगळी द्वारका नगरी रडतीये यांच्यासाठी आणि हे इथून खुणवतायत, मी उत्तम आहे. देवर्षी नारद समोर आले, दाराशी रुक्मिणी उभी आहे. अंदाज घेतला भगवंतांनी आणि हळूच नारदांना म्हणतायत, नारदा आता माझं काही खरं नाही, माझ्या नावाने अग्रलेख लिहून टाका, दानपत्र देऊन टाका, बघा काय ते, आता काही राहिले नाही दिवस.
नारद म्हणले, देवा काहीतरी उपाय असेल की, एवढी कशाला हार म्हणता आणि एवढं रुसून बसू नका, आपल्याच पार्टीचे कार्यकर्ते, आज नाही उद्या ऐकतील, पक्षातनं काही हकालपट्टी लगेच करू नका, घ्या लगेच. नारद म्हणले, देवा तुम्हाला काय झालंय तरी काय सांगा. भगवंत म्हणाले, हे बघा नारदा, मला काय होतंय हे माझं मला कळत नाहीये. नारद म्हणले, त्याच्यावर उपाय सांगा एखादा, काय होतंय तरी काय तुम्हाला. भगवंतांनी सांगितलं, नारदा मला हृदयरोग झालाय. हृदयरोग? मग याच्यावरचा उपाय पण आता सांगून टाका. भगवंत म्हणाले, उपाय नाहीये, औषधच नाहीये या रोगावर, आणि आहे ते औषध तुम्हाला मिळणं कठीण आहे. नारद म्हणले, देवा मी माहितीये ना तुमचा भक्त नारद त्रैलोक्यात फिरत असतो, औषधाचं नाव सांगा, आत्ता जातो आणि औषध घेऊन येतो, नाव तर सांगा. भगवंत म्हणाले, मी औषधाचं नाव सांगतो नारदा, पण ते मिळणं कठीण आहे हेही पुन्हा सांगतो. नारद म्हणले, देवा सोपं आणि कठीण नंतर बघू, आधी नाव तर सांगा. भगवंतांनी औषधाचं नाव सांगावं. प्रेम जयाचे मजवरी, प्रेम जयाचे मजवरी, त्याची पदधूळ लाविता अंगा. जयाचे मजवरी, ज्या व्यक्तीचं औषध ऐकायचंय ना, ज्या व्यक्तीचं माझ्यावर खरं खरं प्रेम आहे, ज्या व्यक्तीची माझ्यावर खरी भक्ती आहे, त्या व्यक्तीच्या पायाची धूळ माझ्या अंगाला आणून लावली की माझा रोग बरा होणार आहे. नारद म्हणले, देवा यात काय अवघड आहे, अख्खं त्रैलोक्य तुमच्यावर जीव वळून टाकते, आत्ता जातो आणि पायाची धूळ घेऊन येतो, बघा आणतो की नाही. भगवंत म्हणताय, त्याची पदधूळ लाविता अंगा, शमवी ममता पाते, शमवी ममता पाते, जे विशिवाच्या शिरी बसे गंगा. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 रघोत्तम राम, राम राम सीतापते राम. प्रेम जयाचे मजवरी, ज्या व्यक्तीचं माझ्यावर खरं प्रेम आहे त्याची पायधूळ आणायची. नारद म्हणले, देवा आत्ता जातो आणि आत्ता येतो, निघालो. नारदांनी पाठ फिरवली, मात्र भगवंत म्हणाले, नारदा ते इतकं सोपं नाहीये, निघालात खरे पण अवघड आहे, औषध मिळणं अवघड आहे. नारदांनी ऐकलं नाही, निघाले. दाराशी रुक्मिणी उभी आहेच आहे. रुक्मिणी हळूच विचारते, काय झालं नारदा, सांगितलं का त्यांनी, काही औषध वगैरे सांगितलं का. नारद म्हणले, हो सांगितलं. सांगितलं, मला सांगा, मी करते तसं काही जमलं तर. नारद म्हणाले, हे बघ रुक्मिणी, मला आधी सांग, तुझं भगवंतावर खरं प्रेम आहे का ग, खरी भक्ती आहे तुझी. रुक्मिणी म्हणते, काहीतरीच काय विचारता, त्यांच्या काही गुणच येईना, काय करू. नारद म्हणले, ते सगळं बाजूला राहू दे, खरी भक्ती आहे का सांग, खरं प्रेम आहे का सांग. रुक्मिणी म्हणते, नारदा तुमची तब्येत बरी आहे ना. मी म्हणते, भगवंतांनी औषध सांगितलं का, आणि हे काय चाललंय भलतं. नारद म्हणले, अगं हेच तर औषध आहे देवांचं. काय, ज्या व्यक्तीचं भगवंतावर खरं खरं प्रेम आहे त्या व्यक्तीच्या पायाची धूळ भगवंताच्या अंगाला आणून लावली की भगवंताचा रोग बरा होणार आहे. देतेस तुझ्या पायाची धूळ. श्रोते हो, रुक्मिणीच्या डोळ्यात खळ 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 अश्रुधारा व्हायला लागल्या आणि सांगतीये, नारद, परमात्मा गोपाल कृष्ण म्हणजे साक्षात परब्रह्म आहे आणि त्याच्या अंगाला आमच्या पायाची धूळ लावणं म्हणजे नरकात जाण्यासारखं आहे. मी नाही माझ्या पायाची धूळ भगवंताच्या अंगाला लावू देणार. रुक्मिणीच्या डोळ्यातलं पाणी बघावं नारदांनी. नारद म्हणले, ठीक आहे, नाही ना पाय धूळ देणार तू, बघतो मी आता, म्हणून निघाले. आणि नारद कुठं कुठं फिरले माहितीये, सगळं त्रैलोक्य नारदांनी पालथं घालावं. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे,
नारदीय कीर्तनामध्ये कटाव नावाचं एक वृत्त असतं. फार मोठा आशय कमीत कमी शब्दात सांगता येतो. नारद फिरले कुठे कुठे, भेटले कुणाला. कवी सांगतात, प्रभूच्या औषध कामासाठी, प्रभूच्या औषध कामासाठी नारद फिरले अवघी सृष्टी. नारद कुठे कुठे गेले, कुणाला भेटले. प्रभूच्या औषध कामासाठी नारद फिरले अवघी सृष्टी. अनेक खेती गाठी भेटली. ब्रह्मदेवा प्रथम भेटले, ब्रह्मदेवा प्रथम भेटले शिवशंभूला नारद मधले. पाय धुळू द्या, प्रत्येकाला सांगत होते. ब्रह्मदेवा प्रथम भेटले शिवशंभूला नारद मधले. श्रीकृष्णाची व्यथा बोलले, औषध कोणी नाही दिले. दिग्पालांना जाऊन म्हणती, नवग्रहांना सवे सांगते. औषध द्या रे कोणी म्हणती. कुणीच औषध देईना, कुणीच औषध देईना. शेवटी नारद कुठं जावं त्यांनी. सप्तर्षींना तसे भेटले, नवग्रहांना सवे सांगती. औषध द्या रे कोणी म्हणती. 33 कोटी देव वंदिले, 33 कोटी देव वंदिले. औषध कोणी नाही निघले. कुणीच औषध देईना. का? प्रत्येक जण नारदांना हे उत्तर देतोय. जो तो पैसे बोलणी सदा राहिले टाळून या पदा. कुणीच पाय धरू देईना. जो तो म्हणतो परब्रह्म ते, कैसे राहू पद माती ते. प्रत्येक जण असंच उत्तर देतोय की परमात्मा गोपाल कृष्ण म्हणजे साक्षात परब्रह्म आहे आणि त्याच्या अंगाला आमच्या पायाची धूळ लावणं म्हणजे नरकात जाण्यासारखं आहे. शेवटी नारद आले, मान खाली घातलेली आहे, द्वारकेमध्ये प्रवेश केला. भगवंतांच्या समोर येऊन उभे राहिले. शेजारी रुक्मिणी उभी आहे. नारद मान खाली घातलेली आहे. भगवंत विचारतायत, काय नारदा, मिळालं का औषध? बाकी आता प्रश्न विचारायला नको, तुमचं तोंड सांगते काम झालंय की नाही ते. पण तरी सुद्धा ज्या मुखाने सांगितलं की औषध आणतो म्हणून, त्या तोंडाने सांगा आता काय झालं, कुठं कुठे गेला, कुणाला भेटलात. नारद म्हणले, देवा सगळी यादी नारदांनी वाचून दाखवली. म्हणले, देवा कुठं गेलो नाही ते विचारावं. सगळं त्रैलोक्य पालथं घातलं. ब्रह्मदेवांना भेटलो, शिवशंभूंना, सगळ्यांना विचारलं, कुणीच पाय धरू देत नाही. प्रत्येक जण सांगतोय की भगवान गोपाळ कृष्ण साक्षात परब्रह्म आहे आणि त्याच्या अंगाला आमच्या पायाची धूळ लावणं म्हणजे नरकात जाण्यासारखं आहे. कुणीच पाय धूळ द्यायला तयार नाही. देवा दुसरं एखादं औषध असेल तर सांगा. भगवंत म्हणाले, नारदांना आम्ही यात मरायचं तर आता. ओ देवा असं नका बोलू, दुसरं काहीतरी औषध सांगा, असतं ना औषध. भगवंत म्हणाले, औषध हे एकच आहे. बरं मला सांगा, तुम्ही गेलात कुठे कुठे, भेटलात कुणाला? नारद म्हणाले, कुठं गेलो नाही ते विचारा. बरं मला या सगळ्या यादीमध्ये गोकुळाचा उल्लेख होता का नारदा? की गोकुळात जाऊन सुद्धा तुम्ही मला सांगायला विसरलात की गोकुळात गेलाच नाही? नारद म्हणले, हो देवा, मी गोकुळात मात्र जायला विसरलो. निघा, आत्ता निघा आणि माझ्या गोपींना सांगा मला बरं नाहीये. लवकर निघा नारद, आता उशीर करू नका. शेजारी रुक्मिणी उभी आहे. हो, नारद रुक्मिणीकडे बघतायत. हळूच भगवंतांना सांगतायत, देवा कशाला गोपींच्याकडे, उगीच तो बॅकवर्ड एरिया, काही बोलल्या तर उगीच आपला अपमान कशाला करून घ्या. रुक्मिणीला विचारतात, रुक्मिणीबाई जाऊ ना ग, आता भगवंतांचं काही खरं नाही, ही गोष्ट खरी आहे, पण आपला अपमान कशाला करून घ्या. अडाणी गोपी काही बोलल्या उलट सुलट तर. रुक्मिणी म्हणते, नारदा कसला मान अपमान घेऊन बसलाय, यांची तब्येत बरी तर सगळं ठीक आहे, जा लवकर. आता कुणाचं का कोंबडा आरवे ना, एकदा उगवू द्या. जा जा झडकारी जा नारदा, जा जा झारदा, जा जा झडकारी जा नारदा, लवकर निघा, आता उशीर करू नका. जाऊन सांगा गोप स्त्रियांना, जाऊन सांगा गोप स्त्रियांना, जाऊन सांगा. जाऊन सांगा
निघाले आणि येता 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 गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये प्रवेश केला. मात्र नारदांनी समोरचं दृश्य बघितलं. घळ 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 डोळ्यातनं अश्रुधारा वाहायला लागल्या आणि मनात विचार करतायत की अरे भगवान गोपाल कृष्ण इथून निघून गेला गोकुळातून, कितीतरी काळ लोटून गेला, पण या गोकुळवासियांच्या मनामध्ये आजही गोपाल कृष्णांच्या स्मृती तितक्याच जिवंत आहेत, जागृत आहे. केवढं भक्तिप्रेम आहे या गोकुळवासियांच्या मनामध्ये. सगळ्या गोपींनी रास क्रीडेचा स्मृती महोत्सव सुरू केला होता. आता रासक्रीडा चाललीये, पण कृष्ण कुठं होता? कृष्ण तो द्वारकेत. प्रत्येक गोपीनं आपल्या नातवाला कृष्णासारखं सजवलंय. श्रोते हो, डोक्यावर मोरपीस खोव, गळ्यात मोत्यांच्या माळा, पितांबर आहे, हातामध्ये बासरी आहे सुंदर असा तो. आमच्या सगळ्या कवींनी सगळ्या संतांनी त्याचं ते रूप शब्दबद्ध करायचा प्रयत्न केला, पण शब्द अपुरे पडले. इतकं साजीर गोजीर ते रूप. सजल नीरद श्याम तनु तव रत्न खचित सौवर्ण मुकुट शिरीपेच पुरावरी कलही विराजित कुटिलाल कनटिलासी कस्तुरी. काय भगवंत आहे असा तो आनंदाचा कंद, काय वर्णन करावं त्याचं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा म्हणणारे. सजल नीरद श्याम तनु तव रत्न खचित सौवर्ण मुकुट शिरीपेच पुरावरी कलही विराजित कुटिलाल कनटिलासी कस्तुरी. तिलक केशरी गंध आनंदाचा कंद, तिलक केशरी गंध आनंदाचा कंद, तिलक केशरी गंध, तिलक केशरी गंध आनंदाचा कंद, आनंदाचा कंद हरी हा भक्त सखा गोविंद, आनंदाचा कंद हरी हा, आनंदाचा कंद हरी हा भक्त सखा गोविंद. भगवंतांनी नारदांनी ते रूप बघावं बालकृष्णाचं. डोळ्यात अश्रुधारा वाहत आहे. आपण आलोय हे गोपींना कळावं. ज्या गोपी स्वतःच्या नातवाचे नाही इतके भगवंताचे कोड कौतुक ज्यांनी पुरवले, मातृतुल्य असलेल्या गोपींना जगानी व्यभिचारी म्हणावं, रुक्मिणीने स्त्री मत्सराच्या पोटी काहीतरी म्हणून जावं, याचा भगवंताच्या हृदयाला त्रास नाही का होणार? तो त्रास भगवंतांचा नारदांना बघवला नाही. आपण आलोय हे कळावं गोपींना, म्हणून आपल्या ब्रह्मवीणेचा ठणत्कार केला. नारायण नारायण धून वाजवली. प्रत्येक गोपीने आपल्या नातवाला पटकन कडेवर उचलून घेतलं. धावत 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 आल्या. तो आवाज ऐकला, नारदा स्वागतम स्वागतम, या तुम्ही आला तर आम्हाला कृष्ण भेटल्याचा आनंद होतोय. नारदा किती दिवसांनी आला तो? आमचा कृष्ण इथून निघून गेला. तुम्ही कृष्णाचे भक्त आहात, लाडके आहात, तुम्ही आलाय तर आम्हाला कृष्णच आल्यासारखं वाटतंय. त्यांचं ते भक्ती प्रेम बघितलं आणि नारद म्हणाले, गोपींनो तुम्ही फार भोळ्या ग भोळ्या. नारद होते, काडी लावल्याशिवाय राहणार? नारदांनी सांगितलं तुम्ही फार भोळ्या. सारखा आपला आमचा कृष्ण जीव ओवाळून टाकताय त्याच्यावर, पण तो बघा त्याला तुमची आठवण पण नाही. मीच एक दोनदा विषय काढला होता, पण म्हणतो कसा नारदा, कोण गोपी? काही विषय काढू नका, जुन्या झाल्या त्या गोष्टी. आता हे सगळं गोपींना राग यावा या उद्देशाने नारदांचं बोलणं सुरू होतं. पण गोपी सांगतायत नारदांना, नारदा ठीक आहे, विसरला असेल कदाचित. एकदा का माणसाच्या माग कामाचा व्याप वाढला की माणूस भूतकाळातल्या काही गोष्टी विसरून जातो. विसरला असेल, पण द्वारकेत आहे तिथं तो सुखी आहे ना, त्याचं आरोग्य चांगलं आहे ना, त्याची तब्येत बरी आहे ना? नारद म्हणाले, गोपींनो अगं कृष्णाच्याच आरोग्याचा प्रश्न आता गंभीर झालाय. बरं नाहीये देवाला, बरं नाहीये. नारदा काय झालंय हो आमच्या कृष्णाला? काय झालंय तरी काय? नारदांनी सांगावं, भगवंताला हृदयरोग झालाय. मग याच्यावर औषध नाही? या रोगावर इलाज नाही काही? नारद म्हणाले, सोपी गोष्ट आहे. रोग म्हटलं की औषध असणारच आहे. औषध आहे, पण ते मिळणं कठीण आहे. ते मिळत नाहीये. सगळं त्रैलोक्य पालतं घातलं, कुठेच औषध मिळेना. आणि आता भगवंताच्या सांगण्यावरून गोकुळात आलोय, इथे तरी मिळेल का नाही बघायला. गोपी म्हणाल्या, नारदा कमाल आहे तुमची, आश्चर्य आहे. नारदांचं बोलणं ऐकून गप्प बसल्या त्या गोपी कसल्या? गोपी विचारतायत, नारदा नसेल
त्रैलोक्यात नाही मिळाली धूळ, पायधूळ नाही मिळाली. काय औषध गोपाळकृष्णांनी सांगितलं होतं? ज्या व्यक्तीचं भगवंतावर खरं खरं प्रेम आहे त्या व्यक्तीच्या पायाची धूळ भगवंताच्या अंगाला लावली की त्याचा रोग बरा होणार आहे. नारदांनी हे औषध गोपींना सांगावं, गोपींनी सांगावं, विचारावं, नारदा त्रैलोक्य पालथं घालायची काय गरज होती या औषधासाठी? प्रेम जयाचे मजवरी, प्रेमाची गरज आहे भगवंताला. ते प्रेमच हवंय ना, ती भक्तीच हवी आहे ना. तर त्यासाठी त्रैलोक्य कशाला पालथं घालायचं? नारद म्हणले काय करू, कुठेच मिळेना पायधूळ, सगळीकडे फिरलो कुणीच देईना. जो तो म्हणतो परब्रह्म ते कैसे लावू बदमाती ते. प्रत्येक जण हेच उत्तर देतोय की परमात्मा गोपाळकृष्ण म्हणजे साक्षात परब्रह्म आहे आणि त्याच्या अंगाला आमच्या पायाची धूळ लावणं म्हणजे नरकात जाण्यासारखं आहे. कुणीच पायधूळ द्यायला तयार नाही. गोपींनी सांगावं, नारदा